पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी, मनोरंजनाची पेढी घेऊन सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. विनोदाच्या ठेवींवर हास्याचं व्यास देणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत करूया. त्यांना कौतुकाचा धनादेश देणाऱ्या दोन्ही दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. महाराष्ट्राची कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, एका लग्नामध्ये रंगणार आहे मानापमानाची पंगत. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या खमंग सादरीकरणासाठी. जे सादरीकरण घेऊन मंचावर येत आहेत सातारचा विनोदी तारा रोहित माने, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि हास्य महारथी समीर चौगुले. निवांत का? व्यवस्थित ना? वा वा वा, बेस्ट. नमस्कार 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 म्हणलं. निवार जेवायचं बरं का? मानेंच्या बहिणीचं लग्न आहे, मृणालचं लग्न आहे. जेवाय हाय गाय करायची नाही अजिबात. कसं आहे जेवण? कसं आहे? एक नंबर आहे का नाही? एक नंबर आहे, असणारच की हो. जेवा जेवा जेवा, मानेंचं लग्न आहे, हाय गाय करायची नाही. जेवा बिंदास. जेवा बिंदास रेटून जेवायचं. काय वाढू? ही पांढऱ्या रंगाची आंबट बासुंदी वाढा. मठ्ठाच तू मोहिते त्यो. काय बोलताय तुम्ही? लगा आंबट बासुंदी ठेवताय का लग्नात? कोण काय तुम्ही? ए पोरांनो, आणि हो मठ्ठा द्या मठ्ठा. हा बोला की. ही केशरी रंगाची मच्छर अगरबत्ती. जिलेबी आहे मोहिते दे. काय मुद्दाम करताय का हो तुम्ही? मुद्दाम करताय ना? खरं सांग, तुम्ही त्या विराज जगतापचे असिस्टंट आहे ना? तेव्हा आमचा सिनियर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कुठे बोलवत नाही ती. जेव्हा आलाय दादा जेव्हा. बरं झालं त्याला घेऊन आला नाही. त्यानं एक व्यवस्थित होऊ द्या, व्यवस्थित होऊ द्या. ओके आहे ना? ही घातलं LG बांधण हिंग. मस्त लागतं की नाही? विषयच नाही. निवांत होऊ द्या. काय लागलं सांगायचं, मी स्वतः उभा आहे इथं. माने, हा? चौगुले, स्वागत आहे तुमचं. नमस्कार वहिनी. नमस्कार नमस्कार. होय शपथ, लईच भारी वाटलं हो माझ्या बहिणीच्या लग्नात आला तुम्ही. हो म्हणजे मलाही आनंद झाला इथे. आनंद झाला. खरं सांगू का, मी आई शपथ वाटलं नव्हतं माझ्या बहिणीच्या लग्नात याल तुम्ही. खरंच म्हणजे प्रामाणिकपणे सांगतोय. एवढ्या वर्षांचं वितुष्ट आहे आपल्या दोन खानदानांमध्ये. हा, एवढी भांडणं आहे ती आपली, एवढी म्हणजे अख्ख्या जगाला माहिती ती. चौगुले, बरं वाटलं मला. खरं काय वाटतं सांगू का तुम्हाला? म्हणजे आपल्या पूर्वजांची असू द्या भांडणं, त्यांची होती, पण आपल्या पिढीनं ती पुढं नेता कामा नाही. बरोबर आहे का नाही? अगदी बरोबर आहे. त्याच्यामुळे माझा प्रयत्न चाललेला आहे. मी आग्रहानं स्वतः बोलावलं तुम्हाला. काय वहिनी? बरोबर. कोणी केला होता का नाही तुम्हाला चौगुले? केला मी होता. स्वतः केलं. केला होता का नाही? केला होता. मला एक मिठी मारू का अजून? मगाशी मारली होती. नाही, एक मारू द्या की हो. मला भरून तुम्ही आला चौगुले. बसा बसा बसा. हो, नाही ऍक्च्युली बसा 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 इथं बसा बसा. मलाही ऍक्च्युली खूप आनंद झाला. मी नेहमी चेतूशी घरी बोलत असताना सांगत असतो की आपल्या पिढीने आदर्श घालून दिला पाहिजे पुढच्या पिढीकडे. बस झालं ना आता वितुष्ट. नाही, तेवढं, का? तेवढं. मी नेहमी म्हणत असतो तिकडे. हो, नाही हो, म्हणत असतात. का? येस 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 येस. पण फार छान वाटलं आज आपण भेटलो ते. एवढं वर्ष. आम्हालाही अनेक वर्षापासून तुम्हाला आमच्या घरी बोलवायचं होतं. काय चेतू? हो, बोलवायचं. पण निमित्त मिळत नव्हतं, त्यामुळे जरा बोलवायचं तुम्ही हो, बोलला असता नाही तरी आलो असतो. हो, मी काय- बोलवायचं होतं, पण काय, आम्हालाही आमच्या मुलीचं लग्न करायचं होतं. पण ती काय नाक्यावरच्या फुगेवाल्या बरोबर पळून गेली ना, मग चान्स नाही मिळाला. हे कशाला सांगतेस तू? हे नाही सांगायचं ना. पण पळून गेली ना.
हो बरोबर आहे पण अहो आपण लाख लपवू पण ते फुगे गॅसचे ते आकाशात वर जाणार ते दिसणार सगळ्यांना कसं लपणार पण आपण सांगा. कुठे काय बोलायचं याची पोच हवी ना तुला थांब ना जरा सॉरी खरं आहे का म्हणजे ती तुमची पोरगी पळून गेली ती फुगवाल्याबरोबर काय भानगड होती नेमकी? काही नाही ॲक्च्युली 20 सेकंदात त्याने 45 फुगे फुगवले ही इम्प्रेस झाली आणि गेली. नाही नाही असं नाही होत. हो म्हणजे नंतर त्यांनी मला मेसेज सुद्धा केला होता की बंदे के सास में दम है मैं जाती हूँ असं गेली होती. आता ह्या मेसेजवर आता मी काय रिॲक्ट होणार नाही का म्हणजे अजूनही तो अनुत्तरित आहे मेसेज मी काय नाही नाही पण आता सगळं चांगलं चाललंय हं तिचं. होय ना? हो, आता ती फुगे पण फुगवायला लागलीये. परवा तिने मला व्हिडिओ पाठवला तुम्हाला दाखवते. नको. एका दमात 26 फुगे फुगवले. एका दमात 26. हे बघा आधी कसं 10-12 फुगवायची ना तेवढं दम लागायचा तिला. प्रगती आहे, आता 26 प्रगती आहे, प्रगती आहे. फुगे म्हणजे आता मला वाटतं नाही नको 56 वगैरे अशी चिट्ट्या मारू हा आपण. हा हा अभिमानाने सांगण्यासारखं नाहीये ना ते फुगे फुगवणं हे कौतुक थांब ना. मुलीचं हा. पण आनंद वाटला तुम्ही इकडे बोलवलं मला खरं सांगू. विषयच नाही हो चौगुले. आता किती दिवस आपण भांडत राहणार आहे? नाही, बरोबर आहे. दुश्मनी किती टिकणार आहे का लय का? अगदी बरोबर अगदी कुणी ना कुणीतरी पुढाकार घेऊन सोडवलं पाहिजे का नाही? अगदी म्हणजे खरं बोलला त्यामुळे मी पुढाकार हेच तो क्षण आहे. हा, हा. हेच क्षण आहे आता अख्ख्या जगाला चौगुले आणि मानेंची दुस्ती कळली पाहिजे. हा, हा, था- हे योग आहे का नाही योग? हो, योग आहे, योग आहे. आज आपल्या निमित्तानं नव्या नातीची सुरुवात होती बरं का? अगदी झालेली आहे. आपल्या खानदानाचं तिकडे काय का असं ना अरे नाही. किती का भांडणं त्यांनी पण आपण आता भांडायचं नाही नाही, आहे भांडायचं. त्याला आता मुहूर्तच झाला पाहिजे मैत्रीचा. हो हो झालाय असं समजू शकतो अरे आपण झालं. तुम्ही आता बसा तुम्ही जीवनच जायचं आता अहो, चौगुलांसाठी चांदीची ताटं घ्या रे 2. नाही ऐका माने ऐका जेवण नको आम्ही वधूवरांना भेटतो अहो, आणि जातो कारण जरा नको. अहो असं जेवल्याशिवाय खरंच जायचं ना, नाही, नाही. खरंच हो, ना. चौगुले जेवल्याशिवाय नाही जायचं. जायचं. बसा तुम्ही पण- अहो ते जेवायचं. एवढा आग्रह करतायत तर जेवून जाऊयात ना. तसं नसतं नाही तर मग तुम्ही मला घरी गेल्यावर वरण भाताचा कुकर लावायला लावाल तो मी लावणार नाही आधीच सांगते. नाही तसं नाही जेव्हा म्हटल्यावर लगेच जेवायला बसायचं अहो, नसतं मानेंच्या लग्नाला आलाय का कोणाच्या आलाय तुम्ही? तुमच्या झालं. आमच्या अब्रू काढताय का नाही, awkward होतं असं नाही, थोडंसं असं नाही. म्हणून इथं आलाय तुम्ही आणि घरी जाऊन कुकर भात लावणार असं जायचं हे सांगतात. बसा मी ऐकणारच नाही बसा तुम्ही ठीक आहे, बसा हरकत. जीवनच आहे ओ साधवान. मी बसतो माझं माझं मला ओरेल मी तर काय म्हणते तसं नाही, झालंय हरकत मला एकदम पण अगदी थोडंसंच द्या म्हणजे काही नाही, नाही, विषय मी आणतो ताट आणतो पाहिजे तर मी काय जाऊ बसा हो तुम्ही असं ऑकवर्ड होऊ नका अगदी का चांदीची ताटं म्हणले की तू साध्या ताटात देऊ का पाहिजे हो तेच द्या साधी ताटं आणतो हो पाहिजे चालेल तुम्ही बसा मी घेऊन येणार पाहुणा आहे तुम्ही आमचा आज हो, हो. निवांत बसा. मी आलोच घेऊन लगेच 2 ताटं करा रे. जेवून थांब ना जायचं. जरा तू लगेच ते जेवून जा म्हटल्यावर हो बसतो असं नसतं करायचं ना घरी गेल्यावर कोण करेल? तीनदा चारदा म्हटल्यानंतर हो म्हणायचं असतं ते मला माहिती होतं बसवणार थांब ना जरा तू पण छान वाटलं की नाही यांच्याकडे हा भेटून छान वाटलं की छान नाही वाटलं. कम्युनिकेशनचा हा फायदा असतो माणसाने बोललं पाहिजे एवढ्या वर्षांचं वितुष्ट असतं बोललो आणि गेलं की नाही गेलं, खूप झालं संपलं. असं आता गंमत- सगळं संपलं. म्हणून सांगतो या घेऊन या आले, या. आलेला आहे गरमागरम जेवण वा 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 या इथं ठेवा. हा, आलाय त्यालाही खायला घाला खूपच बारीक आहे हा असं नाही, बोलतात. नाही येताना कसा लाजलं हो तो पोरगं. असा आला म्हणून म्हटलं लाजावलं पोरा नाही नाही लाजा असं काय तुम्ही घ्या मठ्ठा घ्या हो बाबा. जेवा जेवा करा सुरू करा निवांत होऊ द्या बरं का मी आहे इथं चौगले हो. व्यवस्थित होते काय लागलं सांगायचं बरं का मला हो हो सांगतो स्वतः इथं थांबणार आहे होय, अरे नका तुम्ही अरे, प्लीज आई, अहो, तुम्ही हरकत चौगुले, नाही. असं नका करू हो, हो. जेवा ओ लाईस व्हॉइस वा 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 खरं सांगू का चौगुले म्हणजे मी तुम्हाला बोलावलंय खरं पण म्हणजे अवघड होतं बरं का सगळं होय म्हणजे घरातल्यांचा विरोध होता माझ्या हम्म. सगळी म्हणत होती नाहीच बोलवायचं चौगुलेला बोलवायचंच नाही पण मी त्यांना तिथं मिटिंगच घेतली लगेच सगळ्यांना बोलावलं म्हणलं नाही चौगुले येणार म्हणजे येणार अंगावर झाली हो माझ्या डायरेक्ट अंगावर मला म्हणते ते त्याच्या यायला चौगुले 1 नंबरचा नालायक माणूस आहे त्या भिकाराची लायकी आहे का आपल्या लग्नामध्ये यायची अजिबात त्याला बोलवायचं नाही मी म्हणणार काय करतोय तर परत अंगावर आली बरं तुम्हाला सांगतो ती सकू आत्या काय म्हणली असेल चौगुले जर का मांडवात दिसला का नाही तांगड्या तोडीन लाथ मारून हाकलेली बेलेला द्या म्हणलं अगं थेरडे घंटेचा आवाज आला तरी तुझा जीव जाईल ग बेने आणि तू चौगुलेला लाथ मारून हाकलणार होय ग ऐकायलाच मागणं तेव्हा मी ए गप का नवऱ्याला लात मारायचं बोलतोय ना तू नाही ते घंट्यामध्ये मी अडकले मला वाटतं त्याच्या पुढचं पण वाक्य ऐकलं नाहीस का तू नाही चौगुले बोलले काय? मला लात मारायचं असं म्हणत नाही, होती सौख्य असं नाही म्हणायला पाहिजे त्या म्हणली तशी माझं काही नाही
माझा तसा विषय नाही. मी स्वतःहून बोलवलं तुम्हाला असं करीन नाही, पण असं नाही, ते वाईट वाटतं घरातली ना. हो बरोबर. ही शांत बसत नाही ती. मी तर म्हणलं हे बघा चौगुलेंचं खानदान असेल नालायक. मी तर म्हणतो हायच नालायक आहे, काही विषयच नाही. पण हे बघा चौगुले चांगला माणूस आहे. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.